नमस्कार. मी अभिजित राजेंद्र पटवा, इचलकरंजी, चळवळ माहिती अधिकाराची. दिनांक 28 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवस म्हणून प्रत्येक शासकीय कार्यालयात साजरा केला पाहिजे, याबाबतचं परिपत्रक महाराष्ट्र सरकारनं काढलेलं आहे. आणि त्या दिवशी माहिती अधिकारविषयी जनजागृती करणे, विविध स्पर्धा, प्रश्नमंजुषा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा असे विविध उपक्रम उपक्रम राबवणे हे कायद्याने बंधनकारक केलेलं आहे. तसे परिपत्रक सुद्धा निर्गमित केलेलं आहे. तर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. माझा नंबर आहे 9921 600 800 9921600800. या नंबरवर तुम्ही हाय म्हणून मेसेज पाठवा. मी तुम्हाला ज्या ज्या कार्यालयाला तो ईमेल करायचा आहे, राज्य माहिती आयुक्तांचे कार्यालय, सर्व जिल्हाधिकारी त्यांचे कार्यालय, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना आपण एक मेल करायचा आहे. आणि त्या मेलद्वारे आपण त्यांना विनंती करायची आहे की माहिती अधिकार अधिनियम 2005चा जास्तीत जास्त प्रचार व्हावा. याच्यासाठी 28 सप्टेंबर 2025 हा दिवस माहिती अधिकार दिवस राबवला जावा सगळीकडे, सर्व शासकीय कार्यालयांमध्ये. तर चला मित्रांनो, आपण ही चळवळ व्यापक करूया. जे कार्यकर्ते 25 कार्यकर्त्यांना ईमेल करण्यासाठी तयार करतील त्यांना चळवळ माहिती अधिकाराची या ग्रुपतर्फे ऑनलाईन उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून सर्टिफिकेट पाठवण्यात येईल. त्याचबरोबर जे कार्यकर्ते 100 जणांना ईमेल करण्यास प्रवृत्त करतील, 100 जणांचे स्क्रीनशॉट्स माझ्या नंबरवर पाठवतील, त्या सर्वांना आपण एक माहिती अधिकाराचे छोटेसे पुस्तक आपल्यातर्फे सप्रेम भेट म्हणून पोस्टाने पाठवणार आहोत. तरी आपण सर्वांनी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये ईमेल करावे आणि शासनाला माहिती अधिकार दिन साजरा करण्यास भाग पाडावं. पुढच्या टप्प्यामध्ये माहिती अधिकार कायदा चांगल्या पद्धतीने कसा सर्व शासकीय कार्यालयामध्ये राबवता येईल याबाबत आपण मोहीम आखलेली आहे. प्रत्येक खंडपीठावाईज आपण 7-8 ग्रुप केलेले आहेत. ज्या ज्या खंडपीठातले कार्यकर्ते आहेत ते आपण त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घेतोय आणि त्यांना पुढचा आपण कृती आराखडा, कृती कार्यक्रम लवकरच देणार आहोत. विविध ठिकाणी आपण समन्वयक नेमणार आहोत, प्रत्येक खंडपीठावाईज संघटक नेमणार आहोत, आपल्या संस्थेला मुख्य मार्गदर्शक नेमणार आहोत. तर या पद्धतीनं आपण तातडीनं ईमेल करावेत. माझ्या नंबरवर संपर्क साधावा 9921 600 800. धन्यवाद.